गेल्या 6 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा अतिशय निर्घृणपणे खून झाल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे. इंदिरानगर झोपडपट्टीतील बांधकाम कामगार रोहित मुकेश म्हैसाळे असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. खुनानंतर त्याचा मृतदेह निळ्या रंगाच्या बॅलरमध्ये भरून त्यात दगड टाकून तो विठ्ठलनगर येथील पडीक विहिरीत टाकण्यात आला होता. विश्रामबाग पोलिसांनी कौशल्यपणाला लावून 2 अल्पवयीन मुलांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याकडे खुनाच्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. संशयितांनी रोहितचा धारदार हत्याराने खून केला. त्यानंतर त्याच्या तोंड आणि हातपाय बांधण्यात आलं. तो मृतदेह कापडात गुंडाळला. त्यानंतर तो बॅरेलमध्ये कोंबला. तो बॅरेल पाण्यावर तरंगू नये यासाठी दगड भरण्यात आलं. त्यावर टोपण झाकून हा बॅरेल विहिरीत फेकून देण्यात आला होता. गुन्ह्यानंतरचे पुरावे नष्ट करण्याचा हेतू असल्याचं यातून स्पष्ट होते. रोहित म्हैसाळे इंदिरानगर परिसरात राहण्यास आहे. तो विवाहित असून त्याला एक मुलगा आणि मुलगी आहे. तो सेंटरिंगचं काम करत होता. त्याची आई महापालिकेत सफाई कामगार म्हणून काम करत आहे. आई आजारी असल्याने बदली कामगार म्हणून रोहित जात होता. गुरुवारी सकाळी 7 वाजता तो आईच्या जागी कामावर गेला होता. जिल्हा परिषदेसमोर सकाळी 7:15च्या सुमारास त्याने वडिलांकडे पैसे मागितले होते. त्यानंतर काही वेळातच तिघेजण दुचाकीवर तिथे आले. त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर रोहित पळत सुटला. त्यानंतर इतकाच घटनाक्रम तेथील नागरिकांनी पाहिला. त्यानंतर रोहित घरात परतला नाही. ज्या विहिरीत मृतदेह फेकण्यात आला होता त्या ठिकाणी जाणंही मुश्किल होतं. त्यासाठी स्पेशल रेस्क्यू फोर्सला पाचारण करण्यात आलं होतं. मृतदेह नेमका पाण्यात आहे का हे पाहण्यासाठी कॅमेरा आणि स्कुबा डायव्हिंग करणाराही आला होता. त्याने खात्री केल्यानंतर SRFच्या पथकाने मृतदेह पाण्याबाहेर काढला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड 18 मार्चला होणार असल्याने राजकीय हालचाली वाढल्या आहेत. जिल्ह्यातील अजितदादा गट, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते उद्या मुंबईत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रवादीकडे 6 सदस्यांचं संख्याबळ असल्याने त्यांची भूमिका महाविकास आघाडी आणि महायुतीसाठी निर्णायक ठरणार आहे. राष्ट्रवादीचे बहुतांश नेते महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार आहेत. पाठिंबा कुणाला द्यायचा याबाबत सविस्तर चर्चा होईल. दरम्यान एकनाथ शिंदे शिवसेनेचा पाठिंब्याबाबत अद्यापही निर्णय होत नसल्याचं स्पष्ट झालंय. मिनी मंत्रालयात सत्ता स्थापन करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून सत्तेसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 7 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 सदस्य निवडून आलेत. शिंदे शिवसेना आणि अजितदादा राष्ट्रवादी पक्षाची भूमिका निर्णायक ठरणार असल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष आहे. अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाविकास आघाडीला पाठिंबा देण्यावरून 2 गट पडलेत. जिल्ह्यातील काही नेते प्रदेशाध्यक्ष तटकरे यांना यापूर्वी भेटलेत, परंतु तटकरे यांनी सर्वजण एकत्र या, त्यानंतर आपण पाठिंब्याबाबत चर्चा करू असं सूचना केल्या होत्या. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसशी संगनमत करून लढवली होती. त्यामुळे बहुतांशी नेते महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार आहेत. याशिवाय जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीची माहिती प्रदेशाध्यक्ष तटकरे यांना दिली जाईल. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, संजय काका पाटील, शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, विलासराव जगताप, तमनगोंडा रवी पाटील हे नेते आहेत. हे सर्व नेते एकत्रितपणे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांना भेटून पाठिंब्याबाबत चर्चा करणार आहेत. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंदराव नलवडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. बाजार समितीत सत्ता आल्यानंतर सभापतीपदी पहिल्यांदा काँग्रेस, त्यानंतर दुसऱ्यांदा राष्ट्रवादीला देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार राष्ट्रवादीला सभापतीपद देण्यात आले. नलवडे यांच्या नावास आघाडीच्या नेत्यांकडून हिरवा कंदील दर्शवल्याने त्यांची वर्णी लागली. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केलाय. बाजार समितीच्या वसंतदादा पाटील सभागृहात सभापती निवडीसाठी विशेष सभेमध्ये मिरजेचे सहकार उपनिबंधक बिपिन मोहिते यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिलं. यावेळी मावळते सभापती सुजय शिंदे यांच्यासह सर्व संचालक बैठकीस उपस्थित होते. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीची सत्ता आहे. निवडणुकीत काँग्रेसचे जास्त संचालक निवडून आल्याने सर्वप्रथम काँग्रेस पक्षाचे संचालक जजचे सुजय शिंदे यांना सभापती पदाची संधी देण्यात आली होती. शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर सभापती पदासाठी गेल्या 8 ते 10 दिवसांपासून राजकीय हालचाली गतिमान झाल्या होत्या. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष येथे 2ऱ्या क्रमांकावर असल्याने सभापती पदावर त्यांचा पक्षाने दावा केला. राष्ट्रवादीकडून आनंदराव नलवडे यांची दावेदारी सरस ठरली. सभापती पदासाठी निवड प्रक्रिया 11 वाजता सुरू झाली. या पदासाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. नलवडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली असल्याचे जाहीर निवडणूक निर्णय अधिकारी मोहिते यांनी केलं. निवडीनंतर मावळते सभापती सुजय शिंदे यांच्यासह संचालकांनी नूतन सभापती नलवडे यांचा सत्कार केला. बिनविरोध निवड होताच नलवडे समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला.
अखंड महाराष्ट्राचे श्रद्धेचे स्थान असलेल्या खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ देवस्थानमधील 6 खांबांवरील तब्बल 180 किलो चांदीचा चेअरमन, विश्वस्त आणि पदाधिकारी यांनी हिशोब द्यावा. तब्बल 180 किलो चांदीचा अपहार झाल्याचा खळबळजनक सवाल उद्धव ठाकरे सेनेचे पदाधिकारी शेखरराव निचळ यांनी केलाय. सध्या मंदिर गाभाऱ्यात 6 खांबांवरती चांदी नाही. शासन नियमानुसार चांदी भाविकांना परत दिली असली तरी त्यांचा लेखी हिशोब स्वरूपात ठेवला पाहिजे. भक्तांनी चांदी दान केल्यावरती परत सुद्धा देता येत नसते. दिली तर किती दिली या सर्वांचा हिशोब देवस्थान पदाधिकारी यांनी द्यावा, अन्यथा त्यांनी आपला राजीनामा द्यावा असं आवाहन केलंय. यावेळी निचळ म्हणाले, श्री सिद्धनाथ मंदिरातील 6 खांबांवरील चांदी भाविक भक्तांना दर्शनाला आल्यावर दिसत नाही. याबाबत देवस्थान पदाधिकारी यांना विचारणा केल्यावर चांदीबाबत ते ठाम भूमिका मांडू शकले नाहीत. महाराष्ट्रासह अन्य राज्यातील लाखो भाविकांचं श्री सिद्धनाथ कुलस्वामी असल्यामुळे दर्शनाला भाविक येत असतात. मंदिर सुशोभित करण्यासाठी चांदी सोनं देवाला अर्पण करत असतात. त्यांचा हिशोब देवस्थान ठेवत नाही. याबाबत दान दिलेल्या भाविकांनी विचारणा केल्यावर चांदी घडवण्यासाठी दिलेली आहे असं देवस्थान पदाधिकारी यांनी सांगितलं. चांदी घडवताना देताना त्याबाबत देवस्थान पत्रावर चेअरमन यांची सही नव्हती. देवाला अर्पण केलेली चांदी पुन्हा भाविकांना परत देता येत नसते. नेहमी पूजा करणे, देवाची सेवा करणे, देवस्थान पदाधिकारी यांच्याकडून 180 किलो चांदीचा हिशोब द्यावा अशी मागणी यावेळी पत्रकार परिषदेत करण्यात आली. अन्यथा देवस्थान ट्रस्ट पदाधिकारी यांनी राजीनामा द्यावा. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे पुराव्यानुसार मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. दिव्यांग कल्याण विभागाच्या आदेशानुसार दिव्यांग प्रमाणपत्रासंदर्भातील नियमांचे पालन न केल्याने सांगली जिल्हा परिषद प्रशासनाने 14 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईत 13 शिक्षक आणि 1 शिपायाचा समावेश असून मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी ही कारवाई केली आहे. निलंबनाच्या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 तसेच शासनाच्या निर्देशानुसार शासकीय कर्मचाऱ्यांनी युनिक डिसॅबिलिटी ID कार्ड अथवा संबंधित दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित कर्मचाऱ्यांना जुलै 2025 पासून वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच प्रशासनाकडून नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र संबंधितांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा परिषद प्रशासनाकडून दिव्यांग प्रमाणपत्र आणि UDID कार्डबाबत विशेष मोहीम राबवण्यात येत असून शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यावर भर दिला जातोय. संबंधित कर्मचाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर न केल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेत ही कारवाई केल्याचं सांगण्यात आलंय. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून तसेच काही महिन्यांपासून राज्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी आणि सवलती लाटल्याचे प्रकार समोर आलेत. त्याची तुकाराम मुंढे यांनी चौकशी सुरू केली आहे. राज्यासह सांगली जिल्ह्यातही अशा प्रकरणांची कसून चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संशयास्पद वाटणाऱ्या किंवा कागदपत्रे सादर न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने आता करडी नजर ठेवली आहे. खऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या हक्कावर गदा येऊ नये आणि पारदर्शकता राहावी यासाठी ही मोहीम राबवण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या कारवाईमुळे कागदपत्रे लपवणाऱ्या किंवा बोगस प्रमाणपत्र सादर करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे धनाडले. गांजाची तस्करी आणि पुरवठा करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कवठेमंकाळ येथे गांजा तस्करी करणाऱ्या इम्रान उस्मात संदे आणि गांजा पुरवणारा समीर इब्राहिम नकाशे या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून 72,150 रुपयांचा गांजा आणि बुलेट असा एकूण 3,02,150 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे यांनी अंमली पदार्थ तस्करीवर कारवाईसाठी सहाय्यक निरीक्षक सिकंदर वर्धन, उपनिरीक्षक महादेव पवार यांचं पथक नियुक्त केलं होतं. पथकातील कर्मचारी अमोल ऐदाळे, सोमनाथ गुंडे, सुनील जाधव यांना संशयित इम्रान संदे आणि हा कवठेमंकाळ ते थबडेवाडी रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ दिनांक 4 रोजी गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचला. काही वेळात बुलेटवरून इम्रान आल्यानंतर त्याला ताब्यात घेतलं. बुलेटला अडकवलेल्या पिशवीत गांजा आढळला. चौकशी केल्यानंतर त्याने जयसिंगपूर येथील समीर नकाशा याच्याकडून गांजा आणल्याचं सांगितलं. पथकाने तात्काळ समीर नकाशा याचा शोध घेतला तेव्हा तो अंकली फाट्यावर आढळून आला. चौकशीत त्याने इम्रानला गांजा विकल्याचं कबूल केलं. कारवाईत 2 किलो 882 ग्रॅम वजनाचा गांजा आणि बुलेट असा मुद्देमाल जप्त करून दोघांना मुद्देमालासह कवठेमंकाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय. गेली 3 वर्ष नियमित कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांची माहिती तातडीने देण्याचा आदेश सहकार आयुक्तांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दिलाय. जिल्हा बँकेचे सुमारे 2 लाखांवर नियमित कर्जदार आहेत. दरम्यान या आदेशाने शासनाच्या नियोजित कर्जमाफीतून नियमित कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा वगळले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यातील शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून शेतकऱ्यांना थकीत कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने शासनाने बँकेशी संलग्न विकास संस्थांच्या माध्यमातून वितरित झालेल्या पीक कर्ज, मध्यम मुदत कर्ज तसेच दीर्घ मुदत कर्जाची नियमित परतफेड करणारे आणि थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर संकलित केली जाते। त्यानुसार पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील थकीत कर्जदार सभासदांची माहिती पोर्टलवर भरण्यात आली आहे। सन 2022 ते 23 मध्ये वितरित झालेल्या अल्पमुदत पीक कर्जाची वसुली बँक धोरणानुसार अथवा 30 जून 2024 अखेर झाली असलेल्या सभासदांची माहिती आणि सन 2023 ते 24 मध्ये वितरित कर्जांची वसुली बँक धोरणानुसार अथवा 30 जून 2025 अखेर झाली असल्यास सभासदांची ही माहिती पोर्टलवर भरण्याची आहे। सन 2024 ते 25 मध्ये वितरित झालेल्या अल्पमुदत पीक कर्जाची वसुलीची माहिती पोर्टलवर अपलोड करत असताना ज्या शेतकऱ्यांचा आज अखेर वसूल झाला अशा शेतकऱ्यांची माहिती 9 मार्च अखेर पोर्टलवर भरावी असं म्हटलंय। त्यामुळे जिल्हा बँकेला गेल्या 3 वर्षातील नियमित कर्जदारांची माहिती भरावी लागणार असल्याचं स्पष्ट झालं। महापालिकेच्या स्थायी समिती सभापती, महिला बाल कल्याण, समाज कल्याण आणि 4 प्रभाग समित्यांच्या सभापतींची निवड 13 मार्चला होणार आहे। अतिरिक्त जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड होणार आहे। त्यामुळे इच्छुकांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे। महापालिका स्थायी समितीतील 16 सदस्यांसह महिला व बाल कल्याण तसेच समाज कल्याण समितीवरील सदस्यांची निवड महासभेत करण्यात आली। यावेळी प्रभाग समिती 1, 2, 3 आणि 4 याचीही रचना करण्यात आली आहे। या समिती सदस्यांच्या निवडीचा महासभेतील ठराव आयुक्तांनी विभागीय आयुक्तांकडे पाठवला होता तसेच सभापती निवडीचा प्रस्तावही सादर केला होता। विभागीय आयुक्तांनी गुरुवारी या समित्यांच्या सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर केला। त्यानुसार या सर्व समित्यांच्या सभापतींची निवड 13 मार्च रोजी सकाळी 11:30 वाजल्यापासून पालिकेच्या राजाभाऊ जगदाळे सभागृहात होणार आहे। सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने आता इच्छुक उमेदवारांकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपचे अतुल माने, स्वाती शिंदे आणि गणेश माळी यांची नावे चर्चेत आहेत। मात्र आमदार सुधीर गाडगीळ यांचे समर्थक माने यांची या पदावर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे। महिला व बाल कल्याण समिती तसेच समाज कल्याण समिती सभापतीसाठीही रस्सीखेच असणार आहे।